भजनाची छान अशी सुरुवात केली आहे. फक्त प्रार्थना झाल्यावर एवढं 7-12 बुवा प्रार्थनेनंतर नोटेशनच्या मध्ये कितको ब्रेक घेऊ हो. ठीक आहे, म्हणजे काना मागून आले आणि असं त्याचा झाला असू दे, जरा थांबावलो होतो. एक तर उशिरा यायचा आणि मग बोलून दाखवायचा असू दे. भजन रूपाने होणार. मनोरंजन, डोंट वरी बी हॅपी, आय एम हिअर. काय टेन्शन घ्यायचं नाही. मनोरंजन होणार, समाज प्रबोधन होणार, भजन पण होणार. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती बुवानी अर्धे ते सांगितलं आणि आम्ही पूर्ण सांगणार. भजनाला सुरुवात करतो. तूच सूर ढामनसी, तूच सूर ढामनसी, तूच एक सारी. तूच सूर ढामनसी, तूच एक सारी. सगुण रूप लावी देवा एकटा करी. सगुण रूप लावी देवा एकटा करी. आज स्टँडर्ड घेतला, जरा वाचतो उलटा झाला. बुवांका स्टँडर्ड पेटीची सवय आहे. मी सफेद दोनला गातोय, आता नाही बदलायची. गुलामा पेटी हय उपलब्ध करून दिली. इल्या म्हणतात त्या साऊंड वाल्यांक भेटलंय. माका भेटून विचारलं नाही बाबा पेटी कोणाकडनं घेतलं. असू दे, मी त्यांचे आभार मानणार. तू बारको भावस माझो, आम्ही हाव ना, टेन्शन घ्यायचं नाही. सुस्वागतम, धन्यवाद. आज या ठिकाणी भारतरत्न श्रीमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली, तो आपला भारत देश. आणि या भारत देशामध्ये आपल्या राजाने म्हणजे सांता राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते आपलं हे महाराष्ट्र राज्य. आणि बुवांनी सांगितलं तसं प्रभू परशुरामाच्या पवित्र आणि पावन भूमीमध्ये, या कोकण भूमीमध्ये, कारण मुंबई कोकणात येतात, प्रभू परशुरामाने निर्माण केलेलं आपलं पवित्र आणि पुरी असं कोकण. आणि या कोकण भूमीतील हे मुंबई शहर. आणि या मुंबई शहरामध्ये या सांताक्रूज नगरीमध्ये नवजीवन रहिवासी संघ वाकोला इमेलो कंपाऊंड यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार आज महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी होते. या जयंतीचं औचित्य साधून या मंडळाने श्री सत्यनारायणची महापूजा या ठिकाणी आयोजित केली आहे.
या मंडळाचं हे 46वं वर्ष, खरोखर 50व्या वर्षी त्या ठिकाणी 50व्या वर्षाची वाटचाल या मंडळाची या ठिकाणी होते. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतोय. तसेच आज या बारीसाठी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केले, निमंत्रण दिले ते म्हणजे माझे अत्यंत जवळचे मित्र सन्माननीय राजू कावले, त्याचप्रमाणे राहुल कलेकर आणि उमेश परब यांचे सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतोय. तसेच आजच्या या बारीसाठी आम्हाला प्रतिस्पर्धी बुवा, आम्हा दोन्ही बुवांची या ठिकाणी निवड केली आहे. प्रथमतः मी माझी ओळख करून देतो. आई भवानी प्रासादिक भजन मंडळ वृंदावन राजापूर आणि सुखवस्तीसाठी राहणार सांताक्रूज नवजीवन. मी स्वतः बुवा राकेश मधुकर मिसाळ, मला या ठिकाणी पक्वास साथ करतायत. माझे अत्यंत जवळचे मित्र जीवकी प्राण आणि माझी पहिल्यांदाच डबलबाजी वाजवता आता आजपर्यंत आपल्यावरच आहे. पण आज माझ्या भाग्येवर माझ्या होम बीचवर सुद्धा माझी भर भेटली. सन्माननीय ऋषिकेशची मैत्री, तसेच मला आज या ठिकाणी घरात आपला साथ करतायत आदरणीय प्रमोदजी परबुवा यांचे पट्टशिष्य सन्माननीय यश पांचाळबुवा, त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. तसेच माझे कोरस मंडळी, आज माझ्या कोरस मंडळीमध्ये माझे गुरुबंधू या ठिकाणी हर्षद तेंडुलकर बुवा, त्याचप्रमाणे गुरुनाथ घारी बुवा, तसेच गौरव पांचाळ बुवांचे पट्टशिष्य तेजस मेत्री बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणासी नतमस्तक होतो. तसेच या ठिकाणी बुवांच्या गावाहून सन्माननीय गणेश पांचाळ बुवा आहेत, त्यांच्या सुद्धा चरणासी नतमस्तक होतो. तसेच या नवजीवनमध्ये सन्माननीय टोकरू बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या चरणासी नतमस्तक होतो. तसेच आमचे परममित्र विनोदजी सुतारमौली या ठिकाणी आले, त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतोय. तसेच आमचे परममित्र सन्माननीय गुरुबंधू आमचे सुनीलजी मिस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. काय झाला आज आमच्या दोघांच्या पेटीला बिघाडलं, काय झाला समजत नाही. तर मला या ठिकाणी हार्मोनियम उपलब्ध करून दिले ते म्हणजे आमचे मित्र आणि आमचे हितचिंतक सन्माननीय दिलीपजी मांजरेकर बुवा, आणि बुवांसाठी हार्मोनियमची उपलब्धता करून दिले ते म्हणजे सन्माननीय सुभाष पुजारी बुवा, त्यांना सुद्धा या ठिकाणी माझ्या वतीने आणि बुवांच्या वतीने धन्यवाद देतोय. तसेच बुवांनी सांगितलं साऊंडवाल्यांना काय सांगितलंय, बरकत देऊन घे, बरकत येऊन जाऊ दे. ऐकून ठेवा, तुमचा बरकत येऊ दे म्हटला आणि जाऊ दे पण म्हटला. असू दे, खरोखर एक नंबर साऊंड. एकदा साऊंडवाल्यांसाठी त्यांचे देखील आभार मानतो.
धन्यवाद बुवा. झलक कसा माहिती बुवा, सुरुवात अशी कडक होईल, पुढे काय पण हो, टेन्शन घ्यायचा नाही. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. लय माका गोमू बिमू बनवलंस, गोमू तुका दाखव त्याचा गोमू तुका ऐवज दावगत धावणार गोमूच असं ते. या ठिकाणी कोणी भजनी कलावंत वगैरे उपस्थित असतील आणि नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर छोटा भाऊ म्हणून क्षमा असावी. कारण कसा जेवढे निदर्शनास दिले तेवढ्यांची नावं घेतलंय. बुवा खरोखर बुवांचा आवाज छान आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. मी प्रामाणिक सांगते, मी तुझं लय फॅन आहे त्या बाबतीत. पण काय काय इपवतच ना थै राग येतात. आता कसं दुसरी बारी माझ्याकडे आहे, त्यामुळे साधारण बोलो गवा पहिला बुवा तुझे ते अफजल खान आणि अफजल खानाचे किती बायका इल्यावर किती झाले म्हणतात ताजमहल बांधणारे, एकच ताजमहल. बरं कुंकवला घालवले खाली उतरले की घरी एक बांधलेलो बारको ताजमहल माहित आहे तुका, सरवणकरांच्या माळ्यात एकदा बघ झाला. हो म्हणतात बायकांसाठी आणि प्रियसी साठी ताजमहल बांधणारे कित्येक झाले, एकच तो. आणि त्या गुलामान कोण, त्या बांधकाम करणाऱ्या कामगारांचे हात तोडला. कोण तो? शानो. पण बघा माझ्या राजानं जो रायगड लावली बांधला, त्या बांधणाऱ्याचा नावाची दगड नावाचा त्या मंदिराच्या पायरीला लावायची परमिशन दिली. आपलं महाराज हातपाय तोडणार नव्हतो कामगारांचे. पुढे सांगतोय फक्त भजनात सुरुवात होऊन दे, तुझा सगळा गोमू बेमू काढतोय. हो माका म्हणता बदलो घेतला डोंबिवली. अहो खरोखर आज एका साधारण मी पाणी दिला तोंडार माणूस. मागे बारी होती नवरात्री, मी हैसून गाडी घेऊन गेलोय. बरोबर 3 तास गाडी चालत होतो या डोंबिवली पोहोचपर्यंत. लय ट्रॅफिक. गाडीतनं उतारलं, डायरेक्ट पेटीवर बसवला. अगदी सरस्वतीच म्हणून सांगतोय, चेहऱ्यावर पाणी पण नाही मारलेलं त्या ट्रॅफिक म्हणणार त्या गेला होते. तुका हे पाणी दिलंय, वरती रंगो जागा दिली, सजरो बिगरो घालून. असू दे लहान काय मागा काहीतरी बोललो मी, तू लहानच असू दे, खैसून लहानच आणि काय लावीन समजा. हळूहळू भजनाला सुरुवात करतोय. प्रार्थना करूया, कारण कसा भजन चालू भजन होण्याच्या आधी जास्त बोलणं बरोबर नाही. घेऊया हळूहळू.
फलदायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा बोधरूपा माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे माझ्या वाक शून्यासी वदवावे हॅलो, महाराष्ट्र निर्माण सेनेचे शाखाध्यक्ष सन्माननीय संतोषजी उपरकर यांनी आमच्या नवजुवान रहिवासी संघाच्या इथे शिवछत्रपतींच्या पूजेला आपण आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. त्याचप्रमाणे महिला शाखाध्यक्ष सौ सारिकाताई दारोळकर यांचं इथे स्वागत. महाराष्ट्र निर्माण सेना वाहतूक सेनेचे विभागाध्यक्ष सन्माननीय सुभाषजी कावळे साहेब यांचे इथे स्वागत करत आहोत. तसेच महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्राचे कार्यकारी सदस्य सन्माननीय महेशजी कांबळे साहेब, महाराष्ट्र निर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस सूर्यकांतजी मयेकर साहेब, महिला शाखाध्यक्ष विजयताई मानवकर मानसेकर, ताई पांचाळ, जाधव मॅडम यांच्या इथे खूप खूप आभार स्वागत. धन्यवाद. रामवाडे साहेब यांच्या इथे स्वागत. सन्माननीय संतोष उपरकर साहेब यांच्या सत्कारकर्ते त्यांचे सेक्रेटरी शंकर साहेब कांबळे. तसेच महिला शाखाध्यक्ष सारिकाताई दारोळकर यांच्या सत्कारकर्ते पूजा मुखर्जी या ठिकाणी सन्माननीय आमचे महाराष्ट्र निर्माण सेना शाखाध्यक्ष सन्माननीय संतोषजी उपरकर साहेब या ठिकाणी आले. मी माझ्या आई भवानी प्रासादिक भजन मंडळ यांच्या वतीने त्यांचे लाख लाख आभार मानतो. कसं आहे, प्रार्थना चालू होती म्हणून थांबलो नाही. खरोखर वा उत्कृष्ट असं गायन. तुमच्या गायनात काय मी नाव नाही ठेवणार, पण कसा बुवा वेळेचं बंधन
खरोखर वेळेचा बंधन तसं ना ह्यो लय माका घाबरता, कारण सांगतोय मागे डोंबिवली ह्याच्याकडे एक पारी झाली आणि 2 दिवसात सांताक्रूजला मी एका एक पारी दिले. एवढं घाबरलो ना 3 तास लवकर येऊन माझ्या घराकडे उठवले. छत्री धरून भजन केला. बरं टेन्शन नाही. आज काय पाऊस येत नाही. आता गरमीचे दिवस चालू झाले. हो बाबा उशिरा येईलच तो येईलच. भजन चालू कर, भजन चालू कर. तरी ते का गाणी मारूची जर नंतर काय तर गजरात कान पाव. डव साबण म्हणता ह्याच्यात ठेवून येलोय. कशात निर्माण ह्यो डव बाबाच हा. एका मी नाव ठेवला डव बाबा. खरोखर डव बाबाच वाटता. म्हणता मी डव साबण लावलोय. डव साबणात मी काय गोरो झाले नाही, पण तो साबण काळो झालो म्हणता. निर्माण टाकून ठेवलंय. मग निर्मा लावू द्या. पण ह्या तुझा ओरिओ बिस्किट कशात झाला रे? बरं गावात असता तर ठीक होतं. आता मुंबई गेल्यावर साधारण तरी कलर चेंज होतो ना. होय तो घनसोली का कामा उन्हामुळे बघा बिचाऱ्याचा ओरिओ बिस्किट झाला. राग नाही ना? बोलशील का? राग असतो तरी बोलशील का? बोलूनच दाखव. आत येऊ तुका जमला नाही जा, बाहेर जाऊ का देव चावणार. ओमपीच आहे माझ्या. यासे सीधा जाके ऐसा उजवीकडे वळेगा ना, फिर से डावीकडे वळले का पहिलाच. ह्या हिंदी इंग्लिश पुढे दाखवते तुका. इंग्लिश किती ताट आल्या. व खरोखर अगदी महाराजांच्या जयंती विषय खरोखर छान छान सांगितलं. शिकवा त्यात काय वाद नाही. कारण माझे बारी मी त्याच्यापेक्षा वयान जरी मोठं असतंय ना, पण त्याचा दांडगो डबल बारीचा अभ्यास. कारण माझ्या आधीपासून तो डबल बारी करता. होय ना? काय सांगता? टोकन कुणाला वाटत नाही, सूर्य कुणाला झाकत नाही. जुना झाला त्या ऐका सगळा. अरे कापल्या जरी नसा उधळण होईल भगव्या रक्ताची. कापल्या जरी नसा उधळण होईल भगव्या रक्ताची. आणि फाटली जरी छाती तरी मूर्ती दिसेल फक्त आणि फक्त शिवाजी राजांची. फक्त आणि फक्त शिवाजी राजांची. फक्त आणि फक्त शिवाजी राजांची. ही बोलवलेली नाही ना. हा म्हणजे आबा तुम्ही काय चालला ऐका. अजून एक छत्रपती शिवाजी महाराजांवरती किती मी बोलू शकतो. गोवांना त्याचा चांगला अनुभव आहे. या ठिकाणी बुवाने 14 मात्रा सादर केल्या. आम्ही काय मात्रे बित्रेचो किंवा आम्ही पंडित नाही, पण मोठो भाव म्हणून साधारण वाढीव घेऊ गोवा म्हणून तिकडे 14 आम्ही 16. जास्त नाही वाढवणार भावा, 2च. होय त्याच्यासाठी 12 येते नाही, बाहेर गावी घ्यावा लागतात. 32.5, 57, 58, 92 असे तिकडे बाहेर घ्यायचे, इकडे नाही.
आहोत कोकणाचे सुपुत्र माननीय श्री माजी खासदार विनायकराव साहेब तसेच आपल्या विभागातले माननीय श्री जितेंद्रराव माजी नगरसेवक आपल्या इथे उपस्थित आहेत नवजीवन वर्षांचं आपल्या अत्यंत स्वागत करत आहे धन्यवाद. या ठिकाणी बक्षीस आलं होतं राजू कवले यांच्याकडून सुरुवातीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे उमेश परब यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे गार्गी बाई आणि रक्षता पाटील या दोघींकडनं 101 असं 202 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी लक्षिता पाटील इसकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. या ठिकाणी सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके माजी खासदार साहेब आणि आमचे लाडके भाई सन्माननीय विनायकजी राऊत साहेब या ठिकाणी यांचं आगमन झालंय. त्याचप्रमाणे आमचे लाडके नवीन नेतृत्व सन्माननीय नगरसेवक गीतेशजी राऊत साहेब यांचं देखील या ठिकाणी पिता पुत्राचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी माझ्या आई बाबांनी प्रसादित भजन मंडळ यांच्यातर्फे दोन्ही सन्माननीय यांचं या ठिकाणी आभार मानतोय. धन्यवाद. हॅलो छोटासा सत्कार करत आहोत माननीय